वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे ऊर्जा आणि शौर्याची मधुचंद्राची रात्र खराब करू पाहणाऱ्या विजयाला आता चांगली देवाने शिक्षा दिली. आता नेमकी विजयाला कशी शिक्षा मिळाली आहे, काय घडलंय, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता शौर्य आणि ऊर्जाला एका खोलीमध्ये राहता येऊ शकतं असं आजीने सांगितल्यानंतर मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण आता शौर्याच्या रूममध्ये असतात. शौर्यने ऊर्जासाठी छान अशी लाल रंगाची साडी स्वतः सिलेक्ट करून आणलेली असते. ऊर्जा हिला शौर्य ती साडी देतो आणि म्हणतो, ऊर्जा जा छान मस्त रेडी होऊन ये. त्याबरोबर ऊर्जा आता शौर्यला म्हणते, शौर्य म्हणजे, त्यावर शौर्य म्हणतो, मला कालच आदित्य दादाने सांगितलं होतं की उद्यापासून आपल्या दोघांनाही एकत्र आपल्या खोलीमध्ये राहता येणार आहे, त्यामुळे मी आधी सगळी तयारी करून ठेवली होती. ऊर्जा जा तू पटकन रेडी हो आणि लवकर खाली ये, बाहेर ये, मी तुझी वाट बघतो. ऊर्जा आता आवरायला बाथरूममध्ये जाते. शौर्याला मात्र घाई झालेली असते की कधी ऊर्जा येते आणि कधी मी तिला माझ्या मिठीत घेतोय. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजयाला मात्र शौर्य आणि ऊर्जाला कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ द्यायचं नसतं. त्यांची मधुचंद्राची रात्र विजयाला स्पॉईल करायची असते, खराब करायची असते. आता ती विचार करते की बापरे, मी काय करू, कुठल्याही परिस्थितीत मला ऊर्जाला आणि शौर्याला एकमेकांच्या जवळ येण्यापासून थांबवायचंय, पण ते कसं शक्य आहे, काय करू, कसं थांबवू ह्या दोघांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून. मग त्यावेळी विजयाला एक उत्तम आयडिया सुचते, ती म्हणजे जर माझी तब्येत बरी नसेल किंवा मला काही झालं तर ऑफकोर्स शौर्य पहिला प्रेफरन्स हा मलाच देईल, त्या मुलीला नाही. मग आता माझी तब्येत हेच माझं ब्रह्मास्त्र बनू शकतं. मग विजया आता ठरवते की जाणून बुजून पडण्याचं नाटक करायचं आणि मग ती मुद्दामून जिन्यावरून पाय स्लिप करून पडण्याचं नाटक करत असताना ती खरोखरच जिन्यावरून पडते. आता तिच्या कमरेला चांगलाच मार लागतो. तर दुसऱ्या बाजूला त्याच वेळी बरोबर दिव्याला तहान लागलेली असते, त्यामुळे दिव्या पाणी आणायला किचनमध्ये चाललेली असते. आता विजया पडलेली असते आणि आता ती बघते की दिव्या बाहेर चाललेली आहे. आता विजयाला दिव्या दिसल्याबरोबर लगेचच विजया दिव्याला हाक मारते, दिव्या दिव्या इकडे ये. त्यावर दिव्या आता विजयाला तिथे जिन्यात पडलेलं बघून म्हणते, आई अहो काय हो, तुम्ही असे जिन्यात का बसलाय. त्यावर विजया म्हणते, मूर्ख आहेस का तू दिव्या, जिन्यात का बसेल कोणी, ते सुद्धा स्वतःच्या घराच्या. अगं मूर्ख मुली, मी पडलीये, दुखतंय मला, उचल पहिले. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, अगं बाई आई तुम्ही पडलाय, आदित्य आदित्य. त्याबरोबर विजया म्हणते, अगं आधी मला हात दे. त्याबरोबर लगेचच आता ती पटकन विजयाला हात देऊन उठवते. तोपर्यंत आईसाहेब आणि आदित्य दोघंही तिकडे पोहोचतात. आईसाहेब दिव्याला विचारतात, दिव्या काय मूर्खपणा आहे हा, किती मोठ्या मोठ्याने तू हाका मारतेस, रात्री ही अशी ओरडण्याची कुठली पद्धत आहे तुझी, काय चाललंय का इथे. विजया अगं तू इथे असताना दिव्या एवढ्या मोठ्या मोठ्याने का ओरडते. त्यावर आता दिव्या म्हणते, आईसाहेब मी त्यांच्यामुळेच ओरडते. आणि मग आता लगेचच आईसाहेबांना सगळा प्रकार सांगते दिव्या. त्यावर आईसाहेब म्हणतात, बाप रे एवढं सगळं घडलं. विजया कशी चढत होतीस तू, कशी उतरत होतीस, जाऊ दे, चल लवकर आदित्य तिला रूममध्ये घेऊन जाऊया, तोपर्यंत डॉक्टरांना कॉल कर दिव्या लवकर. त्याबरोबर दिव्या म्हणते, हो 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 मी लगेचच डॉक्टरांना बोलवते. आणि मग आता आईसाहेब आणि आदित्य हे दोघं जण आधार देऊन विजयाला तिच्या रूमपर्यंत घेऊन जातात. आणि मग आता त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात. आईसाहेब ह्या डॉक्टरांना म्हणत असतात, डॉक्टर काही सिरियस तर नाही आहे ना, विजया व्यवस्थित आहे ना. डॉक्टर हो हो एकदम व्यवस्थित आहे, फक्त थोडासा मुकामार आहे, हातपाय त्यांचे अचानक धडपडले ना त्यामुळे लागलाय पायाला मुकामार, सगळं वजन पायावर गेलं होतं, थोडं 2-4 दिवस रेस्ट केला की बरं वाटेल, मी बेसिक मेडिसिन देतो. आणि डॉक्टर मेडिसिन देऊन निघून जातात. त्यानंतर विजया म्हणते, शौर्याला बोलवा शौर्याला बोलवा. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, विजया अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. अगं आज शौर्य आणि ऊर्जा ह्या दोघांच्याही लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तू म्हणतेस की शौर्याला बोलवा, ह्याला काय अर्थ आहे. हे बघ तुझ्याजवळ इथे आम्ही सगळे आहोत ना, आदित्य आहे, मग तरीही तुला शौर्याला हाका मारण्याची काय गरज आहे.
त्याबरोबर मग आता विजया म्हणत असते, आईसाहेब असं काय करताय? माझ्या मुलासाठी मधुचंद्राची रात्र महत्त्वाची की त्याची आई? हे बघा आईसाहेब, तुम्ही उगाचच काहीतरी बोलताय. शौर्य आल्यावर मला जरा बरं वाटेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही शौर्यला बोलवा. शौर्य आल्याशिवाय मला काही चैन येणार नाही. आईसाहेब म्हणतात, विजया असं काहीही करू नकोस. शौर्याला इथे बोलवायची गरज नाही आहे. तू एकदम व्यवस्थित आहेस. त्याबरोबर आता सगळेजण तिकडनं निघून गेल्यावर हर्षवर्धनला माहीत असतं की हे सगळं विजया नाटक करते. हर्षवर्धन विजयाला म्हणतो की नाटक करायला गेलीस आणि खरं झालं ना विजया, मी तुला सांगितलं होतं की नको त्या गोष्टींमध्ये तू लक्ष घालू नकोस. त्या ऊर्जाचं काय करायचं, तिला शौर्यापासून लांब कसं करायचं हे सगळं मी बघतो. आणि तसंही एक रात्र त्यांच्यामध्ये जवळीक झाली किंवा काही दिवस त्यांच्यात तसं नवरा बायकोचं नातं तयार झालं तर त्याने आपलं काहीही बिघडणार नाही. मी तुला म्हटलं होतं अगं, तो या हर्षवर्धन जहागीरदारांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे त्याला कोणीही काहीही बोलण्याची हिंमतच करणार नाही. जर ऑफकोर्स तो माझा मुलगा आहे तर डोळे झाकून कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होईलच. म्हटलंय ना मी तुला. मग तरीसुद्धा तुला हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? हे जे काही तू केलंस त्यामुळे तुलाच त्रास झाला ना, मग तरीही काय गरज होती हे सगळं करण्याची? विजया म्हणते, मग मी काय हातावर हात धरून बसायला हवं होतं असं वाटतं का तुम्हाला? दोघा नवरा बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण वाढतं. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा असते ती शौर्याला म्हणत असते, शौर्य छान वाटतंय तुझ्याबरोबर आपल्या खोलीत आल्याच्यानंतर. शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला काय सांगू, मी किती दिवसांपासून या सोनेरी सुंदर आनंदी क्षणांची वाट बघत होतो. मला सुद्धा असं झालं होतं की कधी एकदाची देवदर्शनं वगैरे आटपत आहेत आणि आपण दोघंजणं आपल्या रूममध्ये राहायला येतो आहे. खरंच मलासुद्धा खूप खूप भारी वाटते. त्यावर ऊर्जा म्हणते, हो ना शौर्य, मलासुद्धा खूप छान वाटतं. देवदर्शनसुद्धा अगदी व्यवस्थित पार पडलं नाही? त्यावर शौर्य म्हणतो, हो ना, पण आता ऐक ना ऊर्जा, मी काय म्हणतो, मला असा बसून बोलण्याचा खूप कंटाळा आला आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, मग काय करायचं आपण आता? त्यावर शौर्य म्हणतो, काय करायचं म्हणजे काहीतरी करावं तर लागेल ना, काहीतरी करायचं आहे म्हणूनच तर मधुचंद्राची रात्र आहे ना आज. त्यावर ऊर्जा म्हणते, त्यावर शौर्य म्हणतो, ए यार ऊर्जा, असं काय करतेस? बघ ना, मी किती कमाल माहोल तयार केलेला आहे तुझ्यासाठी. खोली एवढी सुंदर डेकोरेट केली आणि तू मात्र माझ्याजवळ फक्त बोलत बसली आहेस, ते सुद्धा इतक्या लांबून. ऊर्जा, जवळ तरी ये ना किमान माझ्या. ऊर्जा म्हणते, त्यावर शौर्य म्हणतो, ये आणखीन थोडी करता करता आता ऊर्जा शौर्याच्या मिठीत असते. दोघंजणं एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि त्यानंतर शौर्य म्हणतो, आहा ऊर्जा, तुला काय सांगू, ह्या क्षणांची खरं तर मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यानंतर मग आता ऊर्जा आणि शौर्य एकत्र त्यांच्या पलंगाकडे जातात. पलंगावर हळूहळू बसत अंथरुणावरती अंग टाकून देतात. आता ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य तुला काय सांगू, म्हणजे आज आपण दोघंजणं एकत्र इथे आपल्या घरात, आपल्या खोलीत, आपल्या बेडवर आहोत, पण तरीही अजूनसुद्धा मला ना हे सगळं अगदी एखादं स्वप्न असल्यासारखंच वाटतं. असं वाटतं पटकन कोणीतरी येईल आणि मला ह्या स्वप्नातून जागं करेल. पण शौर्य, मला जरी हे स्वप्न वाटत असलं ना तरी तू मात्र हकीकत आहेस माझ्या आयुष्याची. तू मला कायम माझ्याबरोबर हवा आहेस शौर्य. तुझ्या सुखदुःखात मी आणि माझ्या सुखदुःखात तू असायला हवंस. तुझ्या वाटणीच्या सर्व अडचणी, सर्व त्रास मला यायला हवे आणि तू मात्र कायम सुखी राहायला हवास. शौर्य म्हणतो, ऊर्जा गं, हे काय बोलतेस तू? ऊर्जा म्हणते, हो, मी जे खरं आहे ना तेच बोलते. कारण शौर्य, जेव्हा तू माझ्या आयुष्यात असशील ना तेव्हा त्यापेक्षा आणखीन मोठं कुठलंही सुख माझ्या आयुष्यात नसणार आहे. खरंच तूच माझं सर्वस्व आहेस, तूच माझं सुख आहेस, तूच माझं हसू आहेस आणि तूच माझा आनंद आहेस शौर्य. खरंच. त्यावेळी मग शौर्य आता ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू पण ना. त्यावर ऊर्जा म्हणते, हो, खरं बोलते मी शौर्य, अगदी खरं, तुझ्या गळ्या शपथ. त्यावेळी शौर्य ऊर्जाला पुन्हा मिठी मारतो. आता दोघं नवरा बायकोचं सगळं छान सुरू असतं. तर आता इकडे विजयावरती आईसाहेबही रागवलेले असतात आणि हर्षवर्धनही. त्यामुळे विजया गप्पच बसलेली असते. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या आता आईसाहेब असतात त्या विचार करतात, विजया अशी अचानक कशी पडली, कशी चालत होती देव जाणे. असो, बरं झालं नशीब वेळेवरती तिकडे मी पोहोचले. त्या दिव्याच्या आवाजाने जर ऊर्जा आणि शौर्य खोलीतून बाहेर आले असते तर बिचारे दोघं पुन्हा एकदा एकमेकांपासून लांब झाले असते. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळी ऊर्जाला उठायला उशीर होतो.
ऊर्जा उठत असते. शौर्य तिला अंथरुणात खेचत म्हणतो, ऊर्जा थांब ना यार थोडा वेळ अजून. ऊर्जा म्हणते, शौर्य सोड मला, आवरून जाऊ दे खाली. ऊर्जा आवरून खाली आलेली असते. आईसाहेब ऊर्जाकडे बघत असतात. ऊर्जाला वाटतं आईसाहेब रागवले आहेत. विजया तर खरोखर रागवलेली असते. ती म्हणते, इतका उशीर होतो का उठायला? ऊर्जा म्हणते, सॉरी आईसाहेब, सॉरी आई, मला चुकूनच उशीर झाला. त्याबरोबर मग आईसाहेब म्हणतात, अगं असू दे असू दे, आज लग्नानंतरची पहिली रात्र होती तुमच्या. त्यावर ऊर्जा आणि विजया दोघीही आईसाहेबांकडे बघू लागतात. त्यावर आईसाहेब म्हणतात की लग्नानंतरची म्हणजे तुम्हा दोघांच्या लग्नानंतरची एकत्र असलेली ही पहिली रात्र होती. उलट जे झालं ते चांगलंच झालं. उठायला उशीर झाल्याने मग मला लवकरात लवकर प्रमोशन मिळवून देण्याची तुमची तयारी असेल असं मला तरी वाटते. काय आहे का तयारी प्रमोशन करण्याची ह्या आजीचं? त्याबरोबर मग आता लगेच ऊर्जाला कळत नाही की आजी नेमकं काय बोलते. ऊर्जा शौर्यकडे बघू लागते. शौर्याला आजी विचारते, काय रे तुझं तरी काय म्हणणं आहे? प्रमोशन करशील का माझं लवकरच मग? त्यावर शौर्य म्हणतो, आजी तुला नेमकं काय बोलायचं ना हे आम्हा दोघांनाही कळलेलं नाही आहे. तू जर सविस्तर सांगितलं असतंस तर बरं पडलं असतं गं. आजी म्हणते, अरे प्रमोशन म्हणजे मला आजीवरून पणजी आजी कधी बनवताय? पणती किंवा पणतू कधी देताय? ज्युनियर ऊर्जा किंवा ज्युनियर शौर्य घरात यायला हवा असं म्हणते. त्यावर ऊर्जा लाजते आणि ऊर्जा लाजतच तिकडनं रूममध्ये जाते. त्याबरोबर हे सगळं काही बोलणं जे असतं ते दिव्याने चोरून ऐकलेलं असतं. दिव्या विचार करते, बाप रे, मूल म्हणजे आता ही म्हातारी ह्या दोघांच्या पाठी मुलं जन्माला घालण्यावरून सुद्धा लागली की काय? नाही नाही नाही, काहीही झालं तरी ह्या घराण्याला पहिलं मूल पहिला वारस माझाच दिला पाहिजे मी. नाहीतर मग नेहमीच ह्या ऊर्जाचं घरामध्ये कौतुक होत राहील. ह्या ऊर्जाचा उदो होईल, ह्या ऊर्जाची वाहवाही होईल आणि मी मात्र आधीच एकतर बाजूला आहे, मी आणखीन एकदा पुन्हा बाजूला सरकून जाईल. नाही 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 नाही, मला असं करून चालणार नाही. ऊर्जाच्या आधी मला चान्स घ्यायला हवा. आधीच एकतर माझ्याशी कोणी गोड बोलत नाही, गोड वागत नाही आणि त्यात जर मूल पण हिचंच असेल तर मग तर मला ह्या घरात किंमतच उरणार नाही आणि मग सगळी प्रॉपर्टीसुद्धा हिच्याच ताब्यात जाईल. त्याबरोबर मग ती विचार करते की नाही नाही नाही, मला जर हे वैभव हवं असेल, ही प्रॉपर्टी हवी असेल, हा पैसा हवा असेल तर ह्या घराण्याला मलाच पहिल्यांदी वारस द्यावा लागणार. वारस देण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नाही आहे ना काही. नाही नाही नाही, ह्या घराला वारस मीच देणार. आदित्यबरोबर मला लवकरात लवकर ह्या विषयावर डिस्कस करायला हवं. आदित्यला सांगायला हवं की आपण आता मनावर घेऊया म्हणून. जोवर आम्ही मनावर घेत नाही तोवर काही होणं शक्य नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा आणि शौर्य असतात, शौर्य रूममध्ये ऊर्जाकडे येतो. ऊर्जाचा हात पकडतो आणि ऊर्जाला स्वतःकडे फिरवतो आणि म्हणतो, काय मग काय म्हणणं आहे, काय ठरवलंस? त्यावर ऊर्जा म्हणते, कशाबद्दल बोलतो आहेस? त्यावर शौर्य तिच्या नजरेत नजर घालतो, तिचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो, खरंच कळत नाही आहे मी कशाबद्दल बोलतो आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही कळत आहे, कशाबद्दल बोलतो आहेस तू शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, बाहेर आता आजी जे काही बोलत होती, जे ऐकून तू लाजलीस, जे ऐकून तू आपल्या रूममध्ये निघून आलीस त्याच्याबद्दलच बोलतो आहे मी. त्यावर ऊर्जा म्हणते, म्हणजे? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मग कधी करायचं आजीचं पणजी आजी म्हणून प्रमोशन? कधी करायचं आपलं आई बाबा म्हणून प्रमोशन? मॉम डॅडनासुद्धा आता आपण आजी आजोबा बनवायला हवं. एकदा का मॉम डॅडना आजी आजोबा बनवलंस ना तू की मग मॉम बघ कशी खुश होऊन राहील. ते मॉमचा पुन्हा तुझ्यावर कधीच रागच येणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य त्या गोष्टींसाठी ना अजून वेळ आहे, त्याआधी तू ऑफिसला जाऊन ये. ऑफिसला जायला अजिबात सध्या वेळ नाही आहे, ऑफिसची वेळ झालेली. शौर्य जा लवकर, निघ, उशीर होईल आणि मग डॅड रागवतील तुझ्यावर. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा विषय मात्र तुला अगदी चांगल्या पद्धतीने बदलता येतो हा. त्यावर ऊर्जा म्हणते, मी विषय नाही बदलत आहे, आपण नंतर बोलू, पण तू आधी जा. आणि मग ऊर्जा शौर्याला तिकडनं पाठवून देते. त्यानंतर ती खरोखर शौर्य पण ना वेडाच आहे, कधीही काहीही बोलतो असा ती विचार करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले, तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.